नमस्कार मित्रांनो. आज मी माझ्या काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला की सर म्हणजे मार्केटमध्ये आम्ही बरोबर इंटरव्ह्यू देऊनसुद्धा बरोबर कोडिंग करूनसुद्धा आम्हाला काही व्यवस्थित जॉब लागत नाही किंवा हे होत नाही. तर त्याच्यावरून मी पाहिलं की बाबा हे काय चालू आहे, मार्केटमध्ये कसं चालू आहे, काय चालू आहे. तर मला हे समजून आलं की कंपनीचा ज्या माणसाची संबंध सुद्धा नाही असे माणसं कंपनीच्या नावाखाली आपल्याला इंटरव्ह्यूसाठी विचारतात आणि त्यांचेच कोणीतरी रिलेटिव्ह असतात किंवा HR असतात किंवा फ्रेशर लोक म्हणा, ज्यांना मी लिंक्डइनमध्ये चेक पण केलेलं आहे. असे लोक जे की तुमचा इंटरव्ह्यू घेण्याच्या पात्र नाहीत, असे लोक तुमचा इंटरव्ह्यू घेतात आणि त्यात तुम्हाला ते फेल करतात आणि मग तुम्हाला तेच लोक परत कॉल करून तुमची सॅलरी विचारतात. मग जोपर्यंत तुमची सॅलरी ही कमी सांगत नाही तुम्ही, तोपर्यंत तुमच्याबरोबर हाच खेळ चालू असतो. आणि मग जेव्हा तुमची सॅलरी तुम्ही कमी सांगता त्यावेळेस मग तुम्हाला ते कंपनीला जोडून देतात. तर हे गेम आहे तो कशासाठी आहे की फक्त तुमची सॅलरी कमी करून घेण्यासाठी. आणि तुमची सॅलरी तुम्हाला खच्चीकरण मन तुमचं करायचं, तुमची सॅलरी कमी करायची आणि मग जो तुमच्या त्या बजेटमध्ये सॅलरी बरोबर तुम्हाला आणून तुम्हाला त्या गेममध्ये बरोबर तुम्हाला एनरोल करायचं. ह्यासाठी हा गेम चालू आहे. ह्या लोकांना तुम्ही म्हणजे हे लोक तुम्ही ओळखायला शिका. त्यांचं लिंक्डइन चेक करा, त्यांचा फोन नंबर चेक करा आणि मगच तुम्ही त्यांच्याबरोबर डील करा. कंपनीबरोबर त्यांचा जर काही संबंध नसेल तर अशा लोकांशी तुम्ही डील करूच नका. कॉन्ट्रॅक्ट टू हायर असा जॉब तर करूच नका. ही व्यवस्थित बघा. कमीत कमी तुमच्या मनाची धारणा, मन खच्चीकरण तर होणार नाही त्याच्यामुळे. आणि तुम्ही व्यवस्थिशीर एक परफेक्ट इंटरव्ह्यू देऊ शकता. दुसरं म्हणजे कॉकटेल एन्व्हायरमेंट. म्हणजे मागणार एक तर .NETमध्ये तिथं जंगो मागणार, त्यात जावा मागणार. दोन्ही पण जावा आणि .NET हा एकाच जॉब डिस्क्रिप्शनमध्ये मागणार. हे एकदम विचित्र वाटलं मला आणि त्यामुळं मग मी पण बघितलं बाबा की हे काय. आणि हे खरंच असा गेम चालू आहे. म्हणजे ह्याला काडीच्या टेक्नॉलॉजी नॉलेज नाही, तरी पण हे मागणार. ह्यात जावा पण मागणार आणि .NET बी मागणार एका जॉब डिस्क्रिप्शनमध्ये. अशी मिक्स क्वांटिटी करून हे करणार आणि मग लोकांना ते भ्रमित करणार नुसतं. बस चक्रवून त्यांना घ्यायचं नसतंच. नुसतं ते तुमचं फेक इंटरव्ह्यू घेणार आणि काहीतरी तुम्हाला ते सांगणार, हे झालं ते झालं, हाव त्याव करून स्टार बनवा. 10 वर्षाच्या माणसाला स्टार बनवायला येत नाही का? स्टार 1 2 3 स्टार बनवा, 2 3 5 स्टार बनवा. प्रोजेक्ट मॅनेजरचा इंटरव्ह्यू द्यायला त्याला प्रोजेक्ट मॅनेजर क्वेश्चन सोडून त्याला स्टार बनवायला लावलं ते लोक. किंवा ज्युनियर इंजिनियर असेल, सिनियर इंजिनियर असेल, त्यांना कोडिंग तर अनिवार्य आहे. ठीक आहे. तर बघा ते म्हणजे पण तुम्हाला सांगतो की हे आता काही दिवस चालणार आहे, पूर्ण दिवस चालणार नाही. काही दिवसानंतर परत सगळी परिस्थिती सुरळीत होणार. तर त्यासाठी तुम्ही वाट बघा. धन्यवाद.